पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्याचं मन अखंड भगवंतामध्ये लागलेलं आहे, सुस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झालेलं आहे, त्याचं चित्त, त्याला त्या दुःखाची जाणीवच होणार नाही. तो मनावर घेणार नाही त्या दुःखांना. दुःख प्राप्त होणार, महात्मा असो, संत असो, कुणीही असो, प्रारब्धात असेल त्या त्या शरीराचं जे प्रारब्ध आहे ते दुःख भोगावेच लागणार. अनेक महापुरुषांच्या जीवनामध्ये असे असे प्रसंग येतात, ज्या महापुरुषांनी स्वप्नात सुद्धा पाप केलेलं नाही, त्यांना सुद्धा महाभयंकर या रोगांच्या दुःखाला सामोरं जावं लागलेलं आहे. पण जयासी उद्वेगू नाही चित्तामध्ये थोडी देखील खिन्नता ज्यांच्या नाही, दुःख प्राप्त होणार, लक्षात आलं का? पण त्यांच्या मनाला खिन्नता प्राप्त होणार नाही, उद्वेग होणार नाही. गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या जीवनामधला प्रसंग आहे. त्र्यंबकेश्वरला गेलेले असताना तिथं गोदावरी मातेत स्नान करत असताना ते ब्राह्मण बुवा, ते लोक आले, बसा, आणि ते संकल्प सोडू लागले, मंत्र म्हणू लागले. सामान्य माणूस मात्र त्या सुखाच्या इच्छेत काय होतो, अडकतो. काय सदैव अडकलेलंच असतं. सर्व सुखाची आशा, दिवस गेला, महिना 2 महिने गेले, नाही, जन्म गेला सगळं. त्यासाठी ते जुने लोक दृष्टांत द्यायचे. त्या माकडाला पकडण्याकरिता, ते जे माकडाला पकडणारे लोक असतात ते काय करत असतात, युक्ती करत असतात. एक जड बुडाचं आणि अरुंद तोंडाचं काय करत असतात, एक भांड, मडकं म्हणा, भांड म्हणा, ते आणत असतात, जमिनीत ठेवत असतात. ते त्याच्यात काय ठेवतात, फुटाणे ठेवतात. म्हणजे त्याच्यात सरळ हात घातला तर तो जावा, परंतु फुटाने घेऊन ती मूठ पुन्हा बाहेर येऊ नये. ती माकडं काय करतात, त्या फुटाण्याच्या आशेनं मिळाना पण आपली सुटका तर करून घ्यावी कमीत कमी, तर ती फुट्याने सोडायला तयार नसतात. तोपर्यंत तो माणूस काय करतो, येतो आणि त्यांना पकडत असतो. हे त्या माकडांसाठी थोडंच सांगितलंय, लक्षात आलं का? माकडांना कळणारच नाही ना, किती समजावून सांगितलं. कोणाला? माकडांना. माकडांना कसं काय कळेल, लक्षात आलं का? हे दुसऱ्यांकरता झालेलं आहे. सुखाच्या आरती म्हणजे इच्छेत अडकला की त्याचे त्या माकडाप्रमाणे काय होतात, हाल होतात. आणि सुखेशु विगत स्पृहा, आणि सर्व सुख प्राप्त झाले तरी देखील त्या सुखाच्या इच्छेत जो अडकत नाही. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही, आणि भयाते नेणे कही परिपूर्ण तो. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही, आणि भयाते कही नेणे तो परिपूर्ण. अर्जुना तयाच्या ठाई, अर्जुना त्याच्या ठिकाणी काम क्रोधू सहजे नाही. काम क्रोध हे स्वभावतच नसतात, सहजच नसतात. त्याच्या ठिकाणी काम क्रोध नाहीत हे सांगण्याची आवश्यकताही नाही, कारण ते सहजच नसतात. कोणाच्या? त्याच्या ठिकाणी, ज्याचं वर्णन केलं आता. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती, आणि सुखाची या आरती अडपाहिजे ना. मागचं जे लक्षण सांगितलं त्याच्यात जी शेवटची ओळी होती त्याच्यातही सांगितलं, तो कामो सर्व ताजा आहे. त्याच्या ठिकाणचा तो काम सर्व प्रकारे गेलेला असतो. इथं त्याच्या जोडीला क्रोधही गेलेला असतो. कामाची नाही, तेथे क्रोध कायचा? काम नसेल तर क्रोध असूच शकत नाही. कामनेच्या अपूर्णतेत क्रोधाचा काय होत असतो, जन्म होतो. आणि कामनेच्या पूर्णतेत लोभाचा जन्म होत असतो. काम हा असा विचित्र आहे, त्याची पूर्ती झाली तर काय वाढतो, लोभ. आणि तो अपूर्ण झाला तर काय वाढतो, क्रोध. काम नसेल तर क्रोधही तिथे
सहजच असत नाही. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही. अर्जुना त्याच्या ठिकाणी काम क्रोध स्वभावतःच नसतात आणि भयाते नेणे काही परिपूर्ण तो, आणि त्याला भय हे केव्हाही माहीत असत नाही. कोणत्याही काळी भय कसं असतं हे त्याला माहीत नसतं. भय कशाला म्हणतात, भीती ही काय गोष्ट आहे हे त्याला ठाऊक असत नाही. कारण तो परिपूर्ण, तो काय आहे, परिपूर्ण आत्मरूपाने सर्व ठिकाणी परिपूर्ण व्यापक तो असल्यामुळं भयाचं काही कारणही नाही. भय कसं असतं हे त्याला ठाऊकही नाही. परिपूर्ण तोच परिपूर्ण आहे, तोच सिद्ध पुरुष आहे. तोच कोण आहे, स्थितप्रज्ञ ज्याला म्हणतात, महात्मा, संत, साधू वगैरे. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही. स्वभावतःच साहजिकरित्या सहजच त्याच्या ठिकाणी काम क्रोध नसतात. हे पहा, काम क्रोध जे उत्पन्न होतात ते सुख दुःखामुळे उत्पन्न होत असतात. आणि हा महात्मा त्या दुःखाच्या प्राप्तीनं उद्विग्नही होत नाही आणि सुखाच्या आशेमध्ये अडकतही नाही. सुखदुःखामुळं काम क्रोध उत्पन्न होत असतात. जिथे सुखाचा अनुभव येतो त्याच्याविषयी काय होत असते, कामना निर्माण होते. एखाद्या गोष्टीपासून सुखाचा काय आला, अनुभव आला, त्या गोष्टीविषयी अनुकूल काय झाली, बुद्धी निर्माण झाली आणि त्या गोष्टीविषयी काय झाली, कामना मनामध्ये निर्माण झाली. सुखानुशाही राग हा प्रीती. राग म्हणजे प्रीती. प्रीती कशी आहे, सुखानुशाही. जेथे सुखाचा काही अनुभव आला की त्या गोष्टीविषयी प्रीती माणसाच्या मनामध्ये काय होत असते, निर्माण होत असते. बर, अशा इष्ट गोष्टींची प्राप्ती झाली नाही. ज्या गोष्टीची इच्छा धरली, ती गोष्ट इष्ट वाटली, अनुकूल वाटली, आपल्याला सुख प्रदान करेल असं वाटलं, आणि ज्या गोष्टीविषयी असं वाटलं ती गोष्ट प्राप्तच झाली नाही आपल्याला, तर मग काय होतो, क्रोध येतो. आणि इच्छिल्या सांगडे इंद्रिया आमिष न जोडे, तेथ जोडे ऐसा जोडावं पडे तोची द्वेष. आपण एखाद्या गोष्टीची इच्छा केली आणि ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाली नाही, तर मग तिथेच काय होतं, क्रोध निर्माण होत असतो. पण हा आत्मानुभवी जो पुरुष आहे, ज्याचं वर्णन चाललेलं आहे, तो सुख दुःखामध्ये हर्ष विषाद मानत नसल्यामुळं त्याच्या ठिकाणी काम क्रोध हे सहजच नसतात. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. त्याचं वर्णन केलं तुकोबारायांनी. त्याच्यावर आता काम क्रोध कोणत्याही प्रकारची चाल करून येऊ शकत नाही. सर्व भूतमात्रांविषयी समबुद्धी ज्याची झालेली असते. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही. आणि भयाते नेणे काही परिपूर्ण तो, किंवा काम पिकलिया सेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी. काम क्रोध लोभ निमाले ठाईची. त्याचे काम क्रोध हे सहजच काय झालेले असतात, नष्ट झालेले असतात. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध हे केले गरले, ते सोडूनच गेलेले असतात. वीत राग भय क्रोध हा, म्हणजे वीत म्हणजे सोडून गेलेले आहेत ज्याला, राग म्हणजे प्रीती, भय आणि क्रोध हे ज्याला काय झाले आहेत, सहजच सोडून गेलेले आहेत. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही. सहजच त्याच्या ठिकाणी असतच नाहीत, हेच त्याचं काय आहे, लक्षण आहे. आणि भयाते नेणे काही परिपूर्ण तो. भयाते म्हणजे भयाला, भीतीला. नेणे काही, भीती काय असते हे तो जाणतच नाही. हे पहा, भय जे आहे ना, त्या भयाला जे कारण आहे, भयाची जी जन्मभूमी आहे तीच द्वैत आहे. द्वितीयाद वै भयम भवती श्रुती आहे. त्याचाच अनुवाद ज्ञानोबरायांनी केलं. आणि जव जव दुजे घडे तव तव संसार भय जोडे, हे देवो आपुलेनी तोंडे बोलती वेदे. कुठे बोलती वेदे, तर ही श्रुती सांगितली आता. द्वितीयाद वै भयम भवती, द्वितीयत्वाची कल्पना केली, दुसरा कोणी आहे हे मान्य केलं,
की भयाचा जन्म झालाच म्हणून समजा. भयम द्वितीयाभिनिवेशत स्यात्, भागवतामध्ये सांगितलेलं आहे. भयाची जन्मभूमीच हे काय आहे? द्वैत आहे. भयाचे जनक द्वैत भान, द्वैत जनक माया जान, माया निवर्तक ब्रह्मज्ञान, संत सज्ञान बोलती. नाथ महाराज म्हणतात भयाचे जनक द्वैत भान, द्वैताचं भान झालं की भय जन्माला आलंच समजायचं. पण हा महात्मा याच्या दृष्टीनं भयच नाही का? समदृष्टी ज्याची झालेली आहे. सगळ्यांमध्ये काय पाहतो तो? सगळ्यांमध्ये वासुदेव तत्व पाहतो. वासुदेव सर्वम, लक्षात आलं का? काय ओवी आहे हे समस्तही श्री वासुदेव, ऐसा प्रतीतीचा तला भाव. हे समस्तही श्री वासुदेव, अशी त्याची काय असते? प्रतीती असते. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, तो सोनिया ठाव अहंतेचा. तो महात्मा नामदेवरायांनी संतांचं लक्षण केलेलं आहे. सगळ्यामध्ये एक तत्व पाहतो. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारित. त्याच्या दृष्टीनं काय झालेले? भूती झाली समता. आत्ता बघून आलो. सगळ्यांकडे समान दृष्टीनं पाहतो. त्याच्या दृष्टीनं कोणी दुसरा नाहीच आहे. सगळीकडे आपणच ओतप्रोत भरलेलो आहोत. आपण ब्रह्मस्वरूप आहोत अशा अनुभवावर तो पोहोचलेला असल्यामुळं त्याच्यासाठी दुसरा कोणी नाहीच आहे. आणि दुसरा कोणी नसेल, द्वैतच नसेल, तर भय कुणापासून होईल? स्वभिन्न, स्वविरोधी आणि स्वबलवान अशा पदार्थापासून काय होत असतं? भय होत असतं. भय कोणापासून होतं? स्वभिन्न, दुसऱ्यापासून. आपलंच आपल्याला कधी भय वाटतंय का? स्वभिन्न, कोणीतरी भिन्न आहे असं मानलं की मग भय आहे. तेही विरोधी, स्वविरोधी. स्वबलवान दुसऱ्या बलवान असेल तर. महत्वाची गोष्ट स्वभिन्न, कोणीतरी भिन्न आहे, दुसरा आहे असं मान्य केलं की मग भय आपला पिच्छा सोडत नाही. पण हा महात्मा मात्र भयाते नेणे काही परिपूर्ण, तो भयाला जाणतच नाही. भय कसं असतं हे तो जाणतच नाही. अर्जुनातयाच्या ठाई काम क्रोध सहजे नाही, आणि भयाते नेणे काही परिपूर्ण. तो आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक. आम्हा भय चिंता नाही धाक, आम्हाला भयही नाही, चिंताही नाही आणि कोणाचा धाक. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आम्ही हरिदास जे आहोत, आम्हाला या त्रैलोक्यामध्ये काही भय नाही. कारण तेवी आपण झालेनी अद्वैते नाशे भय. अद्वैतात प्रतिष्ठित झालो असता संपूर्ण भयाचा काय होतो? नाश होतो. तोपर्यंत भय हे समूळ कुणाचं जात. अनेक लोक असतील या जगामध्ये, कुणाला भीत असतील, कुणाला भीत नसतील. लक्षात आलं का? पण मरणाला मात्र सगळे. तुका म्हणे वाहे मरणाचे भय, रक्षणा उपाय करुणी असे. प्रत्येक जण हा मरणाला काय होतोय? भीत आहे. कोणी चोराला भीत असेल, नसेल भीत. कोणी सर्पाला भीत असेल, काही लोक असे असतील नसतील भीत. कोणी व्याघ्रादी हिंस्र प्राण्याला भीत असतील, कोणी भीत नसतील. पण मरणाला भीत नाही असा कोणी आहे का? भयसीमा मृत्यू, भयाचं जे टोक आहे ना, तो मृत्यू आहे. मृत्यूला सगळे जण काय होतात? घाबरतात. लक्षात आलं का? पण त्याच्या ठिकाणी भय अजिबात राहिलेलं नाही. कारण परिपूर्ण तो कसा आहे? परिपूर्ण आहे, संपूर्ण आहे. मी परब्रह्म स्वरूप आहे अशा व्यापक अनुभूतीवर तो असल्यामुळं त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वासना शिल्लक राहिलेली नसते. जो निजानंदे झाला, परिणामी आयुष्य आला, पूर्णते झाला वल्लभ जो, तो परिपूर्ण झालेला असतो. आणि भयाते नेणे काही परिपूर्ण तो. ऐसा जो निरवधी, तो जाणपा स्थिर बुद्धी,
जो निरसुनी उपाधी भेदरहितू, ऐसा जो निरवधी, जो उपाधी निरसुनी भेदरहितू, तो स्थिर बुद्धी जाण पा. ऐसा जो निरवधी, असा जो निस्सीम, निरवधी म्हणजे स्वरूपानं जो कसा आहे, अमर्याद, निरअवधी, अवधिरहित. लक्षात आलं का? निस्सीम, सीमारहित, मर्यादारहित, अमर्याद आहे. देहादी उपाधीचा निराश करून जो कसा झालेला आहे, भेदरहित झालेला आहे. जो निरसुनी उपाधी, जो उपाधी निरसुनी भेदरहितू, जो भेदरहित झालेला आहे. पण अगोदर देहादी उपाधींचा काय करून, निराश करून, भेदरहित, स्वगत, सजातीय, विजातीय अशा भेदांनी जो रहित झालेला आहे, तो स्थिरबुद्धी जाण पा, तो स्थितप्रज्ञ असतो असे जाण. हे अर्जुना, तो स्थितप्रज्ञ आहे असं काय कर, जाणून घे. ऐसा जो निरवधी, निरवधी, अवधी म्हणजे मर्यादा, निरवधी म्हणजे अमर्याद, निस्सीम परमात्मा हा स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित आहे. देश, काळ, वस्तू, परिच्छेद शून्य आहे, म्हणून तो काय आहे, अमर्याद आहे. त्या परमात्म्याला कोणतीही गोष्ट मर्यादा घालू शकत नाही. देश, काळ, वस्तू, भेद मावळला, आत्मा निर्वाळला, निर्विकार. त्याच्यासाठी देशाची सीमा नाही आहे. आता आपण आहोत या ठिकाणी आहोत म्हणजे दुसरीकडे नाही आहोत. आत्ता या काळात आहोत, याचा अर्थ 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी आपण नव्हतो, पुढे 100 वर्षानंतर असणार नाही आहेत. बर, इथे मी आहे, हा मी आहे, म्हणजे ही वस्तू मी नाही आहे. लक्षात आलं का? ही वस्तू मी नाही आहे म्हणजे आपल्याला देशानं, काळानं आणि वस्तूनं काय केलेली आहे, मर्यादा आणलेली आहे. पण परमात्म्याला असे देश, काळ, वस्तू मर्यादा करू शकत नाहीत. परमात्मा इथे आहे म्हणजे दुसरीकडे नाही, असं आहे का? नाही. पाकिस्तानात नाही का परमात्मा? अफगाणिस्तानात, अमेरिकेत, सगळीकडे, सगळीकडेच आहे तो परमात्मा. विठ्ठल जळी स्थळी भरला, रित्ता ठाव नाही बोलतो, तो कुठे नाही असं स्थानच नाही आहे. म्हणजे देश मर्यादा त्याला नाही आहे. देश, काळ, आता तो परमात्मा आहे आणि पूर्वीच्या काळी नव्हता, पुढे असणार नाही असं नाही. सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी सुद्धा तो, पहिले कोठेची नव्हते काही, तेव्हा सुद्धा तो होता. आणि हे कोठेच काही राहणार नाही आहे प्रलयानंतर. त्यावेळेस देखील सदैव सौम्य इदमग्रे आसीत, ते सत्तत्व पूर्वी सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी देखील होतं, आत्ताही आहे, सृष्टीला आधारभूत. आणि सृष्टीचा विलय, नाश झाल्यानंतरही ते असणारच आहे. म्हणजे काळ मर्यादा त्याला नाही आहे. आणि वस्तू मर्यादा, परमात्मा कुठे नाही, आपण बघून आलो, सगळीकडे प्रत्येक चराचरात तो परमात्मा व्यापलेला आहे. म्हणजे ऐसा जो निरवधी, अशा त्या परमात्मा स्वरूपाला तो महात्मा प्राप्त झालेला आहे. तो आता स्वतःला काही मी देह, मी अमुका असं मानतच नाही आहे. त्याचा मोठा बोध आहे. तो ज्ञानीपुरुष मी परमात्मा आहे या व्यापक अनुभवावर काय झालेला आहे, आरूढ झालेला असल्यामुळे तो देखील कसा आहे, परमात्म्याप्रमाणेच निरवधीच आहे. ऐसा जो निरवधी, त्याचा स्वतःचा काय अनुभव आहे, मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू, मीची एक स्वतः सिद्धू, जो आपणे निसी भेदू नेनोनी जाणे. मीच परमात्मा स्वरूप आहे. लक्षात, मीच सच्चिदानंद परमात्मा म्हणून ज्याचं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे, तो कोण आहे, तो आणि मी वेगळा नाही, मीच आहे. माझंच ते काय आहे, वर्णन आहे. किंवा सोप्पं नाही, मी आपल्याला माहीत असलेली उभी, हे विश्वची माझे ऐसी मती जयाची स्थिर. हे ठीक आहे, इथपर्यंत भाग सोडून द्या. आता पुढचं, किंबहुना, फार काय सांगावं, चराचर आपण झाला. चर आणि अचर तोच होऊन गेलेला आहे. अगोदरचं सोडून द्या, विश्वची माझे घर, पण त्या घरात राहणारं मी आणि माझ्याहून ते वेगळे, ते सोडून द्या. आता किंबहुना चराचर आपण झाला, सगळंच कोण झालेलं आहे,
मीच झालेलो आहे, असं ज्याचा काय आहे अनुभव आहे, तो महात्माही कसा आहे, निरवधीच आहे परमात्म्याप्रमाणे, ऐसा जो निरवधी. आणि तो ज्यानं उपाधी निरसुनी भेदरहित, या देहादी उपाधींचा निराश करून भेदरहित तो झालेला आहे. त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद आता राहिलेला नाही. स्वगत सजातीय विजातीय असे त्रिविध भेद शून्य जो झालेला आहे, तो स्थिरबुद्धी जाणपा. तो कोण आहे? स्थिरबुद्धी आहे, स्थितप्रज्ञ आहे, असं जाणून घ्या. जो निरसुनी उपाधी देहादी उपाधी प्रपंच याचा काय केलेला आहे, निराश त्यानं केलेला आहे. परमात्म्या व्यतिरिक्त या जीवापासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्या गोष्टीचा याच्यात काय होतो, अंतर्भाव होतो. संसारामध्ये अंतर्भाव होतो. ह्या सगळ्या काय आहेत, उपाधीच आहेत. अगदी सामान्य जीवापासून किंवा अगदी तृणापासून ब्रह्मलोकापर्यंत ह्या सगळ्या काय आहेत, उपाधीच आहेत. त्या उपाधी आहेत, संसाराच्या अंतर्गत आहेत. लक्षात आलं का? जरी ते त्याला परलोक म्हणत असलो आणि याला इहलोक म्हणत असलो तरी देखील हे सगळे संसाराच्याच कक्षेत येतात. या देहादी उपाधींचा तो काय करतो म्हटले, निराश करतो. निराश करतो म्हणजे हे माझं स्वरूप नाही असं जाणतो. देह नव्हे मी हे सरे, उरला हुरे विठ्ठल. अमरहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. तुकोबराय म्हणतात, तुम्ही सगळे अमरच आहात, अमृतस्य पुत्र आहात, सगळे अमर स्वरूप आहात, परमात्म स्वरूप आहात, ब्रह्मस्वरूप आहात. हे काही मी खोटं बोलत नाही, पण माझं जे बोलणं आहे ते खरं आहे की खोटं आहे हे स्वतः तुम्ही तपासून पहा. न म्हणा देह माझा ऐसा, मी देह नाही, देह माझा नाही असं म्हणून पहा. म्हणून पहा म्हणजे तसा अनुभव घेऊन पहा, यांचा निराश करून पहा. बघा तुम्ही अमर स्वरूप आहात की नाही. या देहाला मी म्हणणं, माझं म्हणणं सोडलं की मग उरला उरे विठ्ठल. विठ्ठल स्वरूपच तुम्ही आहात. तो परमात्मा त्याच्याबद्दल बोलताना किंवा तशी मागणी करताना तुकोबराय म्हटलेले आहे, उपाधी वेगळी, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करुनी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. तुम्ही कसे आहात, सगळ्या उपाधीहून काय आहात, भिन्न आहात. लक्षात आलं का? आणि काहीच संसार तुम्हा नाही, तुमच्या ठिकाणी संसाराचा लेशही नाही आहे. हे भगवंता, तुमच्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी संसार लेश मात्र देखील नाही आहे. उपाधी वेगळे तुम्ही आहात, आम्ही मात्र या उपाध्यांमध्येच काय झालेलो आहोत, अडकलेलो आहोत. आम्हाला देखील ऐसे मज करुनी ठेवा नारायणा, हे नारायणा तुम्ही जसे उपाधी वेगळे आहात तसंच मलाही करून ठेवा, म्हणजे माझ्या मूळ स्वरूपात मला घेऊन जा. आणि काहीच ऐसे मज करुनी ठेवा नारायणा, काहीच वासना नुरवावी, कोणत्याही प्रकारची वासना माझ्यामध्ये शेष असू नये. म्हणजे उपाधिरहित मला करा. हा महात्मा जो निरसुनी उपाधी भेदरहितू, जो देहादी उपाधींचा निराश करून भेदरहित झालेला आहे, ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदच शिल्लक नाही आहे. ऐसे व्यापक ज्ञान भले, जयाच्या हृदयात ते गिवसीत आले, तयाची समता दृष्टी बोले विशेषू काही. असं व्यापक ज्ञान, असा व्यापक बोध ज्याच्या हृदयाला गिवसीत आले, म्हणजे ज्याच्या हृदयाचा शोध घेत घेत ते ज्ञान त्याच्याकडे आलं, त्याची समता दृष्टी आहे, तो समत्व दृष्टी आहे, असं बोलणे देखील न लगे, म्हणजे सांगण्याची ही गरज नाही. असं व्यापक ज्ञान ज्याच्या हृदयात भरलेलं आहे की मीच परब्रह्म आहे, तो समदृष्टी आहे, हे सांगण्याची गरज काय आहे. आता ज्याच्या दृष्टीनं दुसरा कोणीच उरलेला नाही, सगळीकडे
मी भरलेलो आहे, अशा व्यापक बोधावर जो गेलेला आहे त्याची दृष्टी सम आहे हे सांगण्याची काही गरज आहे का? ती तुले नुरेची जया दुजे, तो निर्मत्सरू काय म्हणजे बोलवरी. त्या महात्म्याला हा निर्मत्सर आहे असं म्हणण्याची गरज तरी काय आहे का? मत्सर जेथे निर्माण होतो तेवढं सुद्धा ज्याच्यासाठी दुसरं काही उरलेलं नाही तो निर्मत्सर आहे हे काही सांगण्याची गरज आहे का? बोललेलं लक्षात येत आहे का? निर्मत्सर हा निर्मत्सर आहे हे गौरवानं कुणाविषयी म्हणता येईल? आपल्या सामान्यांविषयी. ज्याच्या ठाई अनंत अनंत अनेक विकार असतात, पण त्यातली त्यात एखादा जर निर्मत्सर असेल, कुणाचा मत्सर करत नसेल, तर मग ते त्याच्यासाठी गौरवाची गोष्ट होते. हा निर्मत्सर आहे. महात्मा निर्मत्सर आहे हे सांगण्याची गरजच नाही. अहो, मत्सर जेथ उपजे ते तुले नुरेची जया दुजे. मत्सर जेथे निर्माण होतो, द्वेष जेथे निर्माण होतो, तेवढंही ज्याच्यासाठी दुसरं काही उरलेलंच नाही. लक्षात, त्याच्या ठाई अभेद आहे हे सांगण्याची काही गरज आहे का? लक्षात, त्याच्यासाठी दुसरं काही उरलेलंच नाही. मीच चराचरामध्ये भरलेलो आहे, माझ्याहून कोणी वेगळाच नाही आहे, अशा त्या व्यापक बोधावर तो पोहोचलेला असतो. कारण त्याने सर्व उपाधींचा निराश केलेला असतो. आपण देखील स्वरूपतः व्यापकच आहोत, पण त्या आपल्या व्यापकत्वाची अनुभूती आपल्याला नाही, कारण आपण उपाधीमध्ये अडकलेलो आहोत. आपण दर्शन करताना सुद्धा, म्हणजे सगळीकडे सगळ्यांकडे पाहत असताना सुद्धा कशाचं ग्रहण करतो? उपाधीचं ग्रहण करतो. आता मग अशी आपण उभी बोलून गेलो, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. अमुक विशिष्ट ठिकाणी चैतन्य आहे आणि अमुक ठिकाणी नाही. या ठिकाणी जरा मोठ्या प्रमाणात चैतन्य आहे आणि ह्या ठिकाणी मुंगीचा आत्मा जरा, मुंगी लहान असल्यामुळे लहान आहे, आणि हत्ती हा विशाल काय प्राणी असल्यामुळं त्याचा आत्मा विशाल आहे. त्याच्या ठिकाणी जास्त चैतन्य आहे असं आहे का? काही नाही. जो महात्मा असतो तो पाहत असताना त्या चैतन्यावर काय असते? त्याची दृष्टी असते. तो उपाधीला पाहतच नाही. आणि आपण मात्र स्वतःला देखील उपाधी त्याच्यातच आपली दृष्टी आहे आणि दुसऱ्याकडे पाहताना देखील चैतन्य दृष्टीनं पाहत नाही. तुकोबराय काय म्हणतात? मुंग्या आणि राव आम्हा सारी खाची जीव. मुंग्या असो की कोणी देशाचा राजा असो, आम्हाला दोघेही काय आहेत? सारखे. कारण त्याच्यामध्ये असलेलं चैतन्य ते आम्ही पाहतो. ह्या महात्म्याने देखील जो निरसुनी उपाधी भेदरहित, तो भेदरहित जो झालेला आहे ना, तो या देहादी या परिच्छिन्न उपाध्यांचा काय केलेला आहे? त्याने निराश केलेला आहे. स्वगत सजातीय विजातीय अशा कोणताच भेद त्याच्या ठाई शेष राहिलेला नाही. कारण त्याची जी समजूत आहे, त्याची जी अनुभूती आहे, त्यात ती काय अनुभूती आहे? मी ब्रह्मस्वरूप आहे, ही त्याची काय आहे? अनुभूती. तो देहादी प्रपंचामध्ये अडकलेलाच नाही. त्याने त्या समस्त संसाराचा काय केलेला आहे? विचारानं निराश केलेला आहे. जो निरसुनी उपाधी भेद रहितो तो स्थिर बुद्धी जाणपा, तो स्थित प्रज्ञा आहे. हे अर्जुना, असं तू काय कर? जाण. ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी, जो निरसुनी उपाधी भेद रहितू. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. तया सत्कर्मी रती भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन मारतंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्व सुखी
पूर्ण होवणी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु बंशी महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय।